माझी केमिस्ट्री अकॅडमी. आपण केमिकल कायनेटिक्सची काही न्यूमेरिकल्स घेत आहोत. बघा, हा एक न्यूमेरिकल्स आहे. काय दिलं आहे तुम्हाला? पूर्ण डाटा दिला आहे, एक रिॲक्शन दिली आहे. काय दिली आहे? रिॲक्शन. कोणती आहे? A + B गिव्ज P. आणि हा तुम्हाला डाटा दिला आहे. तर काय कराल? या रिॲक्शनचा पहिले रेट काढून घ्या. तर रेट हा इक्वल असतो कुणाच्या? K टाइम्स रिॲक्टंटवर डिपेंड करतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पण यांच्या आपल्याला ऑर्डर माहीत नाही आहे पॉवर. तर काय लिहू आपण? एक्स आणि वाय. काय घेतले? जो आपला रेट असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटच्या. रिॲक्टंट घेतले कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता एक्स अँड वायचे व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहेत. तर बघा, फ्रॉम गिवन डाटा, या डाट्यावरून आपण काय करू शकतो? बघा, फ्रॉम गिवन डाटावरून आपण काय करू शकतो? बघा, तुम्हाला काय दिले आहे? एची व्हॅल्यू एवढी दिली आहे, बीची एवढी दिली आहे, तर तेव्हा रेट एवढं राहील म्हणतात. म्हणजे इन जनरल समजा मी रेट लिहिला, रेट पहिल्या केसमधला जर लिहिला तर के ॲज इट इज. एची व्हॅल्यू किती दिली आहे? बघा, 0.4 दिली आहे. 0.4 पॉवर एक्सच राहू द्या. नंतर याची व्हॅल्यू किती दिली आहे? 0.2 पॉवर वाय. आणि रेटची पण व्हॅल्यू दिली आहे इथं. तर मग हे काटा. इथं काय लिहाल? 4 × 10⁻⁻5. म्हणजेच हा जो आपला इक्वेशन होता त्याच्यानुसार आपल्याला हे व्हॅल्यू दिले आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एची व्हॅल्यू, नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, त्याचा रेट एवढा रेट. ठीक आहे, ते झाली पहिला केस. त्याला आपण इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे बाकीचं करा. चला करा. काय होईल? नंतरचं काही रेट किती आहे बघा? 6 × 10⁻⁻5 इक्वल टू के ॲज इट इज. याचा किती दिला आहे? 0.6 x, नंतर 0.2 y. याला द्या इक्वेशन नंबर 3. आणि लास्ट इक्वेशन किती दिला आहे बघा? याचा रेट किती दिला आहे? 0.2 इज इक्वल टू रेट इक्वेशन नंबर 4. म्हणजे प्रत्येकाच्या ए आणि वायच्या व्हॅल्यू आपण काय, ए आणि बीच्या व्हॅल्यू काय केल्या? पुट केल्या. आणि रेटच्या व्हॅल्यू ज्या दिल्या होत्या त्या पुट केल्या. तर आपल्याला काय करायचं आहे? हे जे आणि एक्स आणि वाय आहेत याच्या व्हॅल्यू काय करायचे आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. चला आपण कॅल्क्युलेट करू. ए आणि वायच्या व्हॅल्यू डिवाइड करू. चला डिवाइड करू. कोणाला डिवाइड करू? डिवाइड इक्वेशन 3/2. म्हणजे इक्वेशन 3ला डिवाइड करू 2ने. चला इक्वेशन 3 काय आहे? 6 × 10⁻⁻5 इक्वल टू के टाइम्स 0.6 y, नंतर 0.6 x, नंतर 0.2 y. याला कशाने डिवाइड करत आहोत? 2ने. तर 2 काय आहे? 4 × 10⁻⁻5 डिवाइडमध्ये के ॲज इट इज 0.4 x, नंतर 0.2 y. म्हणजे इक्वेशन 3ला जो होता तो डिवाइड केला आपण इक्वेशन 2ने. तर लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडसोबत करायचं, राईट हँड साईडला राईट हँड साईडसोबत करायचं. चला, कोण कॅन्सल होत आहे? एक्स सोबत 2.4 हा पण सेमच आहे. चला हे पण सेमच आहे. काय राहिलं? काय राहिलं? 6/4 इज इक्वल टू इथं किती आहे? 0.6 काय आहे? एक्स. आणि इथं काय आहे? 0.4 काय आहे? एक्स. असं आहे. चला तर हे काय होईल बघा? 6.4 ॲज इट इज टू आपण इक्वल टू याला बघा, हा पॉवर सेमच आहे. म्हणजेच a⁻n अपॉन b⁻n असेल तर काय करतो? a/b⁻n. तसंच करा. याला काय कराल मग? 0.6 0.4 काय येईल? एक्स. आता बघा, एक एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर पॉईंट ॲज इट इज कॅन्सलच होऊन जाईल. पॉईंट काय होऊन जाईल? कॅन्सल. म्हणजेच काय येईल? डायरेक्ट 6/4 इज इक्वल टू 6/4 काय येईल? एक्स. कसं आलं हे? कारण एक डिजिट नंतर पॉईंट आहे, एक डिजिट नंतर पॉईंट आहे, ते आपोआप कॅन्सल होऊन जाईल. काय होऊन जाईल? कॅन्सल. तर आता बघा, याच्यावरून काय समजतं? हे व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय आहे? सेमच आहे. 6/4 आहे, 6/4 आहे. तुम्ही हिला भाग पण देऊ शकता. कसं होईल?
बघा समजा या संख्येला मी भाग दिलं, बघा काय केलं, 3ने भाग दिला, 2ने भाग दिला तर 3/2 इज इक्वल टू इथं पण 3/2 रेस्ट टू द पॉवर एक्स, म्हणजे सारखंच येईल, पावर भाग दिले ते एवढं येईल. आता बघा ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू सेमच आहे 3/2 किंवा ही व्हॅल्यू सेमच आहे. तर जर व्हॅल्यू सेम असेल म्हणजे बेस सेम असेल तर पॉवर काय असतात, इक्वल असतात. म्हणजे याच्या पॉवरमध्ये काहीच नाही आहे, म्हणजेच काय आहे 1. म्हणजेच याच्यावरून देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय राहील 1. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली, एक्सची. कशी काढली, पहिले डिवाइड केल्यानंतर हे बघा पॉवर सेपरेट होते तर कंबाईन केले, एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर पॉईंट कॅन्सल होऊन जातो दोघे ठिकाणी, म्हणजे 6/4 राहिलं. याला जेव्हा डिवाइड केलं तर तुम्ही 3/2 आलं, याचंही केलं असतं तरी सेमच आलं असतं. ठीक आहे, जर बेस सेम आहे तर पॉवर काय असतात, इक्वल. तर एक्स इज इक्वल टू काय आला 1. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली, एक्सची. पण आपल्याला अजून कशाची, अशा प्रकारे कशाची व्हॅल्यू भेटली, आता एक्सची व्हॅल्यू भेटली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, वायची. तर वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू, इक्वेशन 4ला डिवाइड करू इक्वेशन 2ने. चला डिवाइड इक्वेशन 4/2 वी गेट. चला डिवाइड करा, तर काय येईल 3.2 इंटू 10⁻⁻4 इज इक्वल टू के टाइम्स 0.8 रेस्ट टू द पॉवर एक्स 0.4 रेस्ट टू द पॉवर वाय डिवाइडमध्ये 2च्या इक्वेशनची व्हॅल्यू किती आहे, 4 इंटू 10 रेस्ट टू द पॉवर -5 डिवाइडमध्ये के याचं किती आहे 0.2 वाला 4 आणि 2, तर 0.4 रेस्ट टू द पॉवर एक्स 0.2 रेस्ट टू द पॉवर वाय. म्हणजे काय केला, इक्वेशन 4ला डिवाइड केला इक्वेशन 2ने. चला तर जे कॅन्सल होतील ते कॅन्सल करा, काय होतील, के सोबत के काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. इथं बघा हिला मी एक डिजिट शिफ्ट करत आहे, म्हणजे 3 काय केला, एक डिजिट शिफ्ट केला, तिथे किती येईल 10⁻⁻5 एक डिजिट शिफ्ट केल्यामुळे. नंतर 4 इंटू 10 रेस्ट टू द पॉवर -5 इक्वल टू, आता इथं पुट करा, पुट एक्स इज इक्वल टू 1. काय केला आपण, एक्सची व्हॅल्यू काढली, एक्स इज इक्वल टू 1, तर पुट करा, तर काय होईल 0.1 ॲज इट इज राहील, एक्स इज इक्वल टू 1 होईल इंटू 0.4 रेस्ट टू द पॉवर वाय. नंतर इथं बघा इथे पण 0.4 ॲज इट इज राहील, कारण की एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, इथं काय येईल 0.2 रेस्ट टू द पॉवर वाय. ठीक आहे, चला आपण एक डिजिट काउंट शिफ्ट केला तर बघा हे काय होतात एकमेकासोबत कॅन्सल, आणि याला भाग दिला किती राहतो 8, म्हणजे इथं येईल 8 इज इक्वल टू, याला कितीचा भाग जातो 2चा, तर 2 इंटू याला कसं सॉल्व कराल 0.4/0.6 आणि पॉवर काय आहे सेम, म्हणजेच ए रेस्ट टू द पॉवर एन आणि बी रेस्ट टू द पॉवर एन असेल तर A/B रेस्ट टू द पॉवर काय असतो एन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आता याला सॉल्व केलं तुम्ही तर काय येईल, ॲज इट इज 2, इट ॲज इट इज, याचा कितीचा भाग जाईल 2चा, तर 2 रेस्ट टू द पॉवर काय आला वाय, 2 रेस्ट टू द पॉवर वाय. हे 2 इकडे आणा तर किती होतील, हे 2 जर इकडे आले तर काय होतील 4, कारण की मल्टिप्लायमध्ये आहे तर डिवाइडमध्ये जाते, या 2ने याला भाग जातो 4चा, इथं काय राहिलं 2 रेस्ट टू द पॉवर किती राहिलं वाय. आता एक गोष्ट लक्षात ठेवाल, जेव्हा आपल्याला बेस सेम करायचे असतात तर पॉवर बेस काय पाहिजे, सेम पाहिजे, बेस काय पाहिजे, सेम पाहिजे. बघा इथं बेस सेम आहे का नाही, तर आपण 2ला काय लिहू शकतो, म्हणजे 4ला काय लिहू शकतो 2 रेस्ट टू द पॉवर 2 आणि याचा वाय असं लिहू शकतो ना. म्हणजे जो 4 आहे त्याला काय लिहू शकतो 2 रेस्ट टू पॉवर 2, म्हणजे 2चा स्क्वेअर काय येईल 4च येईल. काहून असं लिहिलं, कारण की इथं बेस 2 आहे तर आपल्याला इथं पण बेस 2 आणावं लागेल. तर याच्यावरून जर बेस सेम असेल तर पॉवर काय असतात इक्वल, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती येईल 2, वाय इज इक्वल टू काय येईल 2. कशावरून, कारण बेस काय झाले सेम तर पॉवर काय असतात इक्वल. देअरफॉर मग लास्टमध्ये काय लिहाल, देअरफॉर, तर लास्टमध्ये आपण तो जो इक्वेशन तुम्ही लिहिले होते कोणता होता, तर रेट इक्वल टू के टाइम्स ए रेस्ट टू द पॉवर एक्स होता तो 1 आणि बी रेस्ट टू द पॉवर वायची व्हॅल्यू किती आली 2, तर हा झाला आपला रेट लॉ. म्हणजेच एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू काय करायच्या, पुट करायच्या. कशामध्ये, पहिला इक्वेशन जो आपण घेतला होता, दिसतंय हा पहिला इक्वेशन जो आपण घेतला होता, आपण कन्सिडर केला होता रेट इज इक्वल टू के ए रेस्ट पॉवर एक्स आणि बी रेस्ट पॉवर वाय आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचं आहे, एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू काय करायच्या आहे, पुट करायच्या आहे. हा तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व करायचा होता.
रेट कॉन्स्टंट फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आर. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे म्हणजेच के. तर काही पहिले K2 किती दिली आहे 0.6 सेकंड इनवर्स. ॲट टेम्परेचर दिलं आहे T2 किती दिलं आहे 313 केल्विन. अँड अजून व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. हा काही आहे तुमचा K1 किती 0.04 सेकंड इनवर्स. ॲट T1 दिला आहे तुम्हाला 293 केल्विन. ठीक आहे. आणि आरची व्हॅल्यू किती असते 8.314. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय असतो log टू दी बेस 10 K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA. तुम्हाला काय काढायचं आहे ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजेच EA काढायचं आहे 2.303 इंटू K T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुमचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा लॉग K2 अपॉन K1. जर तुम्हाला 2 रेट कॉन्स्टंट दिले असतील आणि टेम्परेचर दिले असतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला लावायचा आहे. तर बघा तुम्हाला व्हॅल्यू दिल्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. काय येईल log टू दी बेस 10 K2ची व्हॅल्यू 0.6 K1ची व्हॅल्यू 0.04 इज इक्वल टू ॲक्टिवेशन एनर्जी तुम्हाला काढायचं आहे 2.303 K. नंतर इथं आर पाहिजे आरची व्हॅल्यू किती येईल 8.314. हे आर आहे. ठीक आहे. फॉर्म्युला बरोबर लक्षात ठेवा. T2ची व्हॅल्यू किती दिली आहे 313 मायनस T1 293 इंटू 313 293. आपल्याला याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढायची आहे EAची. कशाची व्हॅल्यू काढायची आहे EAची. मग तुम्ही काय कराल पहिले याला कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. याला काय कराल बघा याला आपल्याला EAची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिले हा सॉल्व कराल. हा काय कराल सॉल्व कराल. याची लॉगची व्हॅल्यू बघाल किती येते याची लॉग बघा. याच्या किती येईल log टू दी बेस 10. याला जेव्हा तुम्ही सॉल्व कराल ते किती होऊन जाईल 60 डिवाइड बाय 4. 60 डिवाइड बाय काय होऊन जाईल 4 इज इक्वल टू EA 2.303 8.314 मायनस करा हे म्हणजेच 313 मायनस 293 किती येईल 0. इथून किती जातील 11मधून गेले 2 0 म्हणजेच किती राहिलं 20 डिवाइडमध्ये 313 इंटू 293 केल्विन. ठीक आहे. हे तुम्हाला असं सॉल्व करायचं होतं. त्याच्यानंतर बघा आता याला सॉल्व करा. ते भाग जाईल कितीचा भाग जाईल लॉग म्हणजे असं येईल log टू दी बेस 10. याला जर 4ने भाग दिला तर 1 ह्याच्या आले 1 5 4 5 20. म्हणजे आन्सर कितीचं जाईल पॉईंट नाही येणार डायरेक्टच भाग जाईल. कितीचा येईल 15चा भाग जाईल. ठीक आहे 15. तर आपल्याला आता याची व्हॅल्यू बघावी लागेल 15ची. कसे बघाल बघा 15 तर म्हणजेच किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 तर काही ते 1 पॉईंट किती बघाल 15मध्ये 0 वाला कॉलम 15मध्ये 0 वाला कॉलम 15मध्ये 0 वाला कॉलम 1761 1761 ही व्हॅल्यू आली. तुम्ही काय करताय याला पूर्ण ॲक्टिवेशन एनर्जीमध्ये कन्वर्ट करत आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आहे ॲक्टिवेशन एनर्जीमध्ये कन्वर्ट करायची आहे. तर हे पूर्ण व्हॅल्यू इकडे आणा इंटू जे इंटूमध्ये डिवाइडमध्ये आहे ते कुठे जातील मल्टिप्लाय म्हणजे 2.303 इंटू 8.314. हे पण डिवाइडमध्ये आहे तिकडे येतील 313 इंटू 293 डिवाइडमध्ये. हे कुठे आहे मल्टिप्लायमध्ये आहे तर कुठे जाईल डिवाइडमध्ये. आणि हेच इक्वल आहे कोणाच्या ॲक्टिवेशन एनर्जीच्या. म्हणजेच काय केलं याची जी व्हॅल्यू होती ही एवढी होती जी आपण सॉल्व केली 1.176 ही व्हॅल्यू पुट केली. बघा तर आपल्याला EA काढायचं होतं. तर EAसाठी हे जे मल्टिप्लायमध्ये आहे ती इकडे डिवाइडमध्ये जातील. याची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही अशी काढली ही व्हॅल्यू येते. ते जे डिवाइडमध्ये आहे ते कुठे गेले मल्टिप्लाय. तर मग कुठे लिहिले मल्टिप्लाय. आणि ही व्हॅल्यू कुठे आहे मल्टिप्लायमध्ये कुठे गेली डिवाइडमध्ये. आता तुम्हाला याचा आन्सर सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहिले काय कराल या प्रत्येकाचं लॉग बघाल ॲड करत जाल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचं लॉग बघितले इथं आन्सर येईल. प्रत्येकाचं लॉग बघा. प्रत्येकाचं लॉग बघितल्यानंतर इथं आन्सर येईल. या आन्सर म्हणून याचा लॉग काय करा मायनस करा. यांचं लॉग बघितल्यानंतर प्लस कराल आणि याचा लॉग जेवढा आला व्हॅल्यू त्याच्यामधून याचा लॉग काय कराल मायनस कराल आणि त्याच्यानंतर याचं काय कराल अँटी लॉग कराल. जे बी व्हॅल्यू येईल ती आहे तुमची ॲक्टिवेशन एनर्जी.